ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीता अथ प्रथमो अध्याय। अत्र शूरामहे श्वासा भीमार्जुन समायुधि। अत्र शूरामहे श्वासा भीमार्जुन समायुधि। युयुधानो विराटच्च द्रुपदच्च महारथ। युयुधानो विराटच्च द्रुपदच्च महारथ। अत्र शूरामहे श्वासा भीमार्जुन समायुधि। युयुधानो विराटच्च द्रुपदच्च महारथ। अर्थ येथे या सैन्यामध्ये भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरीचे शूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच युयुधान, विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत. येथे द्रोणाचार्याच्या बलशाली आणि निपुण युद्धकलेसमोर धृष्टद्युम्न काही फारसा मोठा अडथळा नव्हता. तरी भय वाटण्यासारखे इतरही अनेक योद्धे होते. दुर्योधन त्यांचा उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून काम करतो. कारण त्यांच्यापैकी प्रत्येकजण भीम आणि अर्जुन यांच्या इतकाच शक्तिशाली होता. त्याला भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीची पुरेपूर जाणीव होती, म्हणून इतरांची तुलना त्याने त्यांच्याशी केली. आपल्या या श्रीमद्भगवद्गीतातील क्रमशः रोज एक श्लोक अर्थसहित वाचन आणि पाठांतर सिरीजमध्ये आज आपण पहिला अध्याय 4था श्लोक पाहिला. तर या अगोदरचे 3 श्लोक कोणी कोणी पाठ केले, समजून घेतले हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जरी केले नसतील तरी आजपासून सुरुवात करा.